सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. नमस्कार, देवळा न्यूज मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण आहोत देवळा तालुक्यातील खामखेडा गावात. तिथे रेणुका माता शेतकरी महिला बचत गटातील काही महिला आपल्या सोबत आहे. तर तेथील रुपाली बच्चाव यांना शेतकरी गटापासून काय फायदा झाला हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव रुपाली योगेश बच्चाव, राहणार खामखेडा. आमचा रेणुका माता शेतकरी महिला गट आहे. आम्हाला या गटापासून बराच काही फायदा झालेला आहे. आम्हाला एकत्रितरित्या काम करण्याची संधी भेटलेली आहे. या गटामुळे आम्ही कमी खर्चात जास्त उत्पन्न हा मोठा फायदा झालेला आहे. ताई, तुम्ही काय सांगू? आम्ही या गटासाठी दशपर्णी अर्क तयार केला. सर्व महिलांनी गटशेती तयार केली. गटशेतीसाठी आपण कमी खर्च करू. कमी खर्चामध्ये आपण निंबोळे अर्क तयार करू. निंबोळे अर्क तयार करून आपण कमी खर्चाचं फवारणी शेतामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न निघण्यासाठी आपण घरच्या घरी अर्क तयार करून शेतीला फवारणी करू शकतो. हे काही सर्व मार्गदर्शन आम्हाला सोनाली ताई आणि वाळके सर यांनी केलेलं आहे. ताई, तुमच्या गटाचं नाव सांगा. माझ्या गटाचं नाव साई कृपा महिला शेतकरी गट. माझे मेंटर विलास वाळके सर, त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलंय मला. आणि नाना सूर्यवंशी सरांनी पण खूपच छान माहिती दिली आहे. जैविक खताचा कसा वापर करायचा हे त्यांनी खूप छान प्रकारे समजून सांगितले. खूप सोपी पद्धत आहे, पण आम्हाला या जैविक खताविषयी कोणतीच माहिती नव्हती आतापर्यंत. त्यांनी पूर्ण समजून सांगितले आम्हाला. आणि पूर्ण दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत अर्क, पूर्ण खतांची माहिती खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितली. आणि त्याच्यात आम्हाला खूप मोठी बचत झाली आहे. आणि पूर्ण बचत करून आम्ही पूर्ण हे बक्षीस गुण मिळवून बक्षीस पात्र होऊ. आणि 50 लाखाचं बक्षीस आम्ही मिळवूनच दाखवू पूर्ण गटाने. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव वंदना आबाजी शेवाळे, राहणार खामखेडा, तालुका देवळा. तुमच्या गटाचं नाव. रेणुका माता महिला शेतकरी गट. तर तुम्हाला या शेतकरी गटापासून काय फायदा झाला आणि कोणाकोणाचे मार्गदर्शन तुम्हाला लाभले? मला मार्गदर्शन प्रथमतः आमच्या रुपाली वाघ यांचं, सोनाली वाघ त्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि फायदा म्हणजे असा झाला की एकत्रीकरण कामामुळे वेळेचीही बचत झाली. तसं आम्ही एकत्रित बियाणं खरेदी केलं, त्याच्यामुळे आमची पैशांचीही बचत झाली. आम्हाला मोठ्या प्रमाणात डिस्काउंट भेटला. ही म्हणजे प्रथमतः चांगली गोष्ट भेटली.